नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज स्वादिष्ट दशमी बनवणार आहे. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य असं आहे. हा कांदा मी एक कांदा असा कापून घेतलेला आहे. छोटे छोटे तुकडे. याला आपण क्रश करणार आहे, बारीक करणार आहे, अरवर जाड. आणि थोडे लसूण घेतलेले, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आणि हे बटाटा एक एक बटाटा किसून घेतलेला आहे मी किसणीने. तर आपण हे मिक्सर मध्ये टाकू. मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि त्याला थोडं आरवर क्रश करून घेऊ. कोथिंबीर पण टाकायची याच्यात. असं भांड्यात भरून घेऊ आपण हे. मीठ टाकून द्यायचं याच्यात. हळद टाकून द्यायची. थोडं जिरं टाकून द्यायचं. लसूण भरपूर टाकायचे आणि थोडं आरवरच तळायचं याला. तर मी जाडसर दळून घेतलंय कांदा वगैरेचं. कांदा, मिरची, कोथिंबीर आणि लसूण. कांद्यामुळे दशमी नरम येते, चांगली मऊ येते. आणि बटाटा टाकायचा. तुम्हाला वाटलं टाका बटाटा, नाही तर स्किप केला तरी चालेल. आणि आता याच्यात बसेल तेवढं पीठ टाकायचं. आणि असं भिजवून घ्यायचं त्याला छान. त्यात एक पळी तेल टाकायचं. त्याच्यामुळे असे दशमी सुखी नाही येत आणि गळ्यात अटकत नाही आणि मऊ पण येते. थोडस मीठ कमी पडलं, मीठ टाकते मी थोडं. फक्त गव्हाचं पीठ टाकलंय आपण याच्यात. तशा पद्धतीने पोळीच्या पिठासारखं भिजवून घ्यायचं त्याला. त्याला 2-3 मिनिटं झाकून ठेवायचं, 5 मिनिटं असं झाकून द्यायचं डिश खाली. एक घेऊन जाईल ते छान. आता आपण गॅसकडे जाऊया. अशा पद्धतीने गोळे करून घेतले मी. आता आपण पोळपाटवर लाटून घेऊ. हलक्या हाताने लाटून घ्यायचं त्याला. मी काही पाणी टाकलं नाही त्याच्यामध्ये. त्या साहेब म्हणजे मिश्रण मध्ये जेवढं पीठ बसतं तेवढं टाकलं मी. तुम्हाला जास्त बनवायचं असलं तर मग ते सगळं प्रमाण जास्त वाढवून घ्यायचं. कांदे, बटाटा, मिरची. थोड्या तिखट छान लागतं ते.
आता तेल टाकून द्यायचं आजूबाजूने. वरून पण टाकून द्यायचं असं. मंद गॅस करून द्यायचं. तुम्हाला जर कमी पाहिजे असेल तेल तर कमी टाका. मध्यम गॅसवर करून घ्यायचं. अशी मऊ पाहिजे असेल तर अशी राहू द्यायची तिला. व्यवस्थित झाली का अशी दोघं साईडने. जर असं खाकऱ्या टाईप पाहिजे असेल कडक अशी छान खरपूस कडक, तर मग हिला एकदम मंद आचेवर आहे ना असं खूप वेळ अशी पडू द्यायची. पुन्हा पलटवत राहायची. उलटवत पलटवत मस्त खाकऱ्यासारखी एकदम कडक छान होऊन जाते ती. खरपूस आणि कडक अशा पद्धतीने सर्व शेकून घेऊ आपण. छान झाली ती आता. ठेवताना असं ठेवायचं, एका डिश मध्ये वाटी ठेवायची आणि असं वरती ठेवून द्यायचं. म्हणजे ना त्याचे पाणी असं वाफेचं पाणी दशमीला चिटकत नाही आणि ती मऊ होत नाही, मग व्यवस्थित राहते. असे पातळच लाटायचे त्यांना या पद्धतीने. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या दशम्या तयार आहेत. नाश्त्यासाठी, जेवणासाठी. दही आहे सोबत, लोणचं आहे, कांदा. मस्त मऊ दशम्या, स्वादिष्ट दशम्या तयार आहेत. मला तोडून दाखवते मी. मस्त छान मऊ झालेले आहेत. अशा पद्धतीने असं दही मध्ये बुडवून छान लागतात. एखादी चटणी सोबत करायची पातळ. तर माझी रेसिपी आवडली असेल तुम्हाला, सबस्क्राईब करा मैत्रिणींनी, लाईक करा. थँक्यू. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.